I said don't speak with me. नाही तसंच आहे. Mia picks up a pair of earrings. No, I said don't speak with me. Only that. No, skip नहीं करना है. कुछ भी skip नहीं करना है. Mia picks up a pair of earrings. Can we buy these? Can we buy these? Ask Mia. Ask Mia. Yes. We can buy these. We can buy those. We can buy those. Says mom. Says mom. Do you understand this story? Yes. Yes. मैंने पूरी लाइन स्किप कर दिया है. क्यों? ये वाला मुझे मैंने की बात स्किप कुछ भी नहीं करना है, पूरा लिखना है क्योंकि वो बहुत ही छोटी स्टोरी है. और स्किप क्या करोगे? वैसे ही मैंने स्किप करके तो दिया है, बस जो इम्पोर्टेंट है उसे अंडरलाइन कर दो. एग्जैक्ट. अब मैंने अलग पेन से लिखा है, आपके पास अलग पेन नहीं है तो आप बस अंडरलाइन करो. Mia seen a bracelet in a shop. Mia ने काय बघितलंय? ब्रेसलेट. कुठे? शॉपमध्ये. आणि ती काय म्हटली? I like that. मला ते ब्रेसलेट आवडले. ते ब्रेसलेट आवडले. ओके. मग तिची मम्मी काय म्हणते बघा. Mom looks at the bracelet. मग तिच्या मम्मीने बघितले ब्रेसलेट. मम्मी काय म्हटली? मग तिने हातात घेतलं. ती हातात घेऊन म्हणाली These cost a lot. Means काय? ते ब्रेसलेट जे आहे त्याची किंमत खूप जास्त आहे. त्याची किंमत असेल अशी. बरोबर? अशी बघितली तिने हातात घेऊन. These cost a lot. मग ही प्राइस जास्त आहे, आपल्याकडे एवढे पैसे नाही. मग हे घ्यायचं का? नाही. मग मिया पुढे गेली. मियाने काय बघितलं? मिया picks up a pair of earrings. Earrings means कानातले. काय बघितलं तिने? कानातले बघितले पुढे गेल्यानंतर. आणि नंतर मग ती काय म्हटली बघा, तिने अशा हातात पकडले आणि काय म्हटली? कॅन वी बाय दिस. आता हे इयरिंग जे आहे समजून घ्या. असे मस्त पैकी कानात घालायचे दोन वेगवेगळे, एक ब्लॅक आणि एक ब्लू. असे पेअर तिने हातात पकडले आणि तिच्या आईला काय म्हटली? कॅन वी बाय दिस. जास्त आहेत म्हणून काय म्हटली ती? आणि तिच्या हातात आहे म्हणून काय म्हटली? दिस. काय म्हटली? आस्क मिया. मग तिची मम्मी काय म्हणते? यस. काय म्हणते? यस. आता तिने ती ठेवले आणि मग तिची मम्मी काय म्हणते? वी कॅन बाय दोज. ते जे पेअर आहेत ना, वी कॅन बाय दोज म्हणजे आपण काय करू शकतो? घेऊ शकतो. सेज मॉम. म्हणजे बघा, जेव्हा तिने काय बघितलं होतं? ब्रेसलेट बघितलं होतं. ती असं ठेवलेलं होतं ब्रेसलेट शॉप मध्ये, जसं की इथे ब्रेसलेट ठेवलेलं आहे. ठीक आहे, हे ब्रेसलेट आहे. मग मियाने काय केलं? असं ब्रेसलेट बघितलं आणि ती काय म्हटली? आय लाईक दॅट. मला काय झालं? ते आवडलं. स्टॉप रायटिंग. लिसन केअरफुली ओनली. ठीक आहे, लिहिलंय? आय से स्टॉप रायटिंग. लिसन केअरफुली. उसने तिने काय केलं? मिया सीज अ ब्रेसलेट. आता तिथे ब्रेसलेट ठेवलेलं आहे आणि तिने ते बघितलं. ठीक आहे, आणि ती काय म्हटली? आय लाईक दॅट. आय लाईक दॅट. दॅट कोणासाठी म्हटलं तिने? ब्रेसलेट साठी. ब्रेसलेट एकच आहे की नाही दूर? हा, आय लाईक दॅट. नंतर बघा, मग तिच्या आईने बघितलं. कारण पैसे घेऊन तुम्ही जाता का दुकानात? पैसे कुणाकडे असतात? मम्मीकडे किंवा पप्पाकडे. तुम्हाला काही घ्यायचं असलं तर त्यांना सांगावं लागतं. मी असं पण तसंच आहे. मग तिने काय केलं? मॉम लुक्स ऍट द ब्रेसलेट. आता तिच्या आईने ते बघितलं. मग ती काय म्हटली? तिने असं हातात घेतलं
आणि म्हटली ओ दीज कॉस्ट अ लॉट. कॉस्ट म्हणजे प्राइस कशी त्याची जास्त आहे. हातात घेतलंय तिने आता म्हणून ते एकच आहे तिच्या हातात आहे म्हणून ती काय म्हटलीये हा. आता ते मग सोडून दिलं त्यांनी ते घेतलं का मग दुकानात पुढे चालत गेले. पुढे काय झालं बघा. मिया पिक्स अप अ पेअर ऑफ इयरिंग. तिने त्या उचलल्या. काय उचललं इयरिंग म्हणजे काय कानातले किती असतात एखादा आवडलं एखादी जोडी आवडली तर त्यातलं एक उचलून आणता का तुम्ही. मला हे कानातलं आवडलं मी आता घालणार आहे चालेल का. चप्पल जर आवडली तर एकच चप्पल घेऊन येतात का. मला खूप आवडली मी हीच घेणार. तो जर म्हटला 500 रुपयाला आहे तर तुम्ही म्हणाल ठीक आहे 250 रुपये द्या मी घेऊन जातो. चालेल का नाही चालणार. का नाही चालणार का नाही चालणार एकच आहे ना एक नाही चालत. तसं मग तिने ती पेअर्स बघितली बघा. मिया पिक्स अप अ पेअर ऑफ इयरिंग्स. मग ती काय म्हटली आता तिने हातात घेतली आणि ते इयरिंग्स आहे म्हणजे किती आहे 2 आहे. मग कॅन वी बाय दीज. आपण हे घेऊ शकतो का आज मिया. कुणाला म्हटलं तिने मग आता तिची आई काय म्हटली तिने विचारलं आणि ठेवून दिलं. ठीक आहे आई इथे उभी आहे. आई काय म्हटली वी कॅन बाय दोज. आपण ते घेऊ शकतो. से मग खुश झाली का मिया आई खुश झाली का हो चालेल. मग बघा आता व्यवस्थित बघा. याच्यावर क्वेश्चन देणार आहे. याच्यावर मी क्वेश्चन देणार आहे त्याच्या अगोदर थोडंसं समजून सांगते बघा व्यवस्थित एकदा. सरांना माईक कोणी घेऊन दिला. सरा घेऊन ये बघा. हे काय किती आहे हे काय हे ट्री आहे हे झाड आहे. वा मला वाटलं जास्त असले की झाड म्हणायचं. ठीक आहे हाँ अब देखो यहाँ पर गाथा है. कौन है डू यू नो गाथा. गाथा इज माय डॉटर. यहाँ पर गाथा खड़ी है. यहाँ पर भी गाथा खड़ी है. यहाँ पर भी कौन है हमें बेटी है बोलना पड़ेगा क्योंकि अभी तो वो खड़ी नहीं होती. ठीक है यहाँ पर गाथा बेटी है यहाँ पर भी बेटी है. यहाँ पर भी गाथा ही है. कौन है यहाँ पर कौन है यहाँ पर कौन है यहाँ पर कौन है और यहाँ पर भी हाँ ठीक है. देखो यहाँ पर गाथा बेटी है लेकिन कैसे है कितने पास में बेटी है कि नहीं. यहाँ पर भी और यहाँ पर दूर और यहाँ पर भी. ठीक है अब आपको याद क्या रखना है. देखो जब भी एक चीज होती है मराठीत सांगू की हिंदीत. जेव्हा एकच गोष्ट असते आणि ती आपल्या जवळ असते काय हा तर तेव्हा काय वापरणार आपण दिस वापरणार. करेक्ट. आणि जवळच आहे पण जास्त वस्तू आहेत तेव्हा काय वापरणार नाही दिसच वापरायचं. फक्त हे वाला दिस वापरायचं. ठीक आहे म्हणजे जवळच्या साठी दिस येणार एवढं लक्षात ठेवायचं. जवळच्या साठी काय येणार मग ते जवळचं काय असो एक असो की जास्त असो फक्त दिस मध्ये चेंज होणार. जास्त लोक असले की दिसची स्पेलिंग पण जास्त करून टाकायची. सोपं आहे की नाही ट्रिक धनश्री. सोपं आहे ना. हा जास्त असले तर मोठी वाली स्पेलिंग घ्यायची बरोबर. कमी असले तर छोटी वाली स्पेलिंग घ्यायची दिसची. हे पण दिस आहे हे पण दिस आहे. उच्चार कसा आहे त्याचा वेगळा आहे वेगळा आहे. आता इथे काय आहे एकच ट्री आहे आणि ती कशी आहे दूर आहे. ठीक आहे मग काय येणार
दॅट. आणि इथे जास्त आहेत आणि दोज. व्हेरी गुड. लेकरं कसे हुशार झाले आता. आता मी हो गडे. मग आता मी तुम्हाला याचे क्वेश्चन्स विचारते, ठीक आहे? हाँ ये लिखो. इतना लिखो पहले. हाँ लिख लो, ये वाला लिख लो तब तक. फर्स्ट क्वेश्चन फॉर यू. यहाँ पर स्टोरी देखनी है आपको और आंसर बताने. नहीं, ओरली. बस हाथ ऊपर करना है. क्या? मैम को दिखाओ. Which word does Mia use in place of the word bracelet? That. Correct. तो साथ में नहीं बताना है ना, एक एक को बताना है. सेकेंड सेंटेंस, सॉरी सेकेंड क्वेश्चन. Which word does mom use in place of word bracelet? This. सब बता देते हो. Which word does mom use in place of the word earrings? Which word does Mia use in place of the word earrings? Very nice. म्हणजे तुम्हाला सगळं कळालं, समजलं. व्हेरी गुड. मग आता जे नवीन जॉईन झाले त्यांनी पण आन्सर सांगायचे पटपट, ठीक आहे? आर यू रेडी? ओके, वी विल स्टार्ट. Mia sees a bracelet. Mia sees a bracelet in a shop. Okay. मिया ने क्या किया? एक शॉप में क्या देखा? ब्रेसलेट. और क्या बोला? I like that. क्या बोला? फॉर एग्जाम्पल, जैसे कि ये क्या है? नहीं नहीं, ब्रेसलेट. हाँ ये रहा. ये क्या है? ब्रेसलेट. यहाँ पर ब्रेसलेट है, ठीक है, यहाँ पर रखा हुआ है. मिया ऐसे आई और उसने देखा ब्रेसलेट, ठीक है. अब वो यहाँ पर है. मिया कहाँ पर है? यहाँ पर. उसने क्या बोला? आई लाइक दैट. ये मिया है. मिया ने देखकर क्या बोला? आई लाइक दैट. उसके बाद उसके साथ कौन था? मॉम. मॉम ने क्या कहा? अब ऐसे पकड़ा और उसके ऊपर चिट्ठी है, प्राइस लिखी है, ठीक है. प्राइस देखकर बोला, मॉम लुक्स एट द ब्रेसलेट. मैम ने देखा, प्राइस देखी उसकी और बोला, दिस कॉस्ट अ लॉट. क्या बोला? मॉम ने हाथ में पकड़ा उसे, ऐसे हाथ में पकड़कर बोला. क्या बोला? दिस कॉस्ट अ, यानी कि क्या? ओके, ऐसी चिट्ठी. अरे बाप रे. ओके, 502 रुपीज का है वो. 500 तो महंगा तो हो गया. इतना सा ब्रेसलेट 5 रुपए का, 502 रुपीज का है. प्रोजोन में गए होंगे वो, है कि नहीं? हाँ, तो उन्होंने बोला नो नो नो, नहीं लेना हमें. उसके बाद वो आगे गए, दोनों भी. इसे रख दिया, ठीक है, रख दिया. इयररिंग्स है किसी के पास? मिया पिक्स अप अ पेयर ऑफ इयररिंग्स. मिया ने क्या किया? इयररिंग्स उठाए. जैसे कि ये दो क्या है? इयररिंग्स. ऐसे उठाए और क्या बोला? देखो, कैन वी बाय दिस? कैन वी? 100 रुपीज. कैन वी बाय दिस किसे बोला उसने? मॉम को बोला. ओके, कैन वी बाय दिस? आस्क मिया. तो मम्मी ने क्या बोला? यस, क्योंकि इयररिंग कितने रुपीज की है? कॉस्ट कम है ना. हाँ, तो वी कैन बाय दोज इयररिंग्स. क्या बोला मॉम ने? यस. तो मैं आंसर क्वेश्चन पूछती हूँ, आप आंसर बताओ मुझे, ठीक है? समझ में आया ना आपको? सब साथ में आंसर दे दो, कोई बात नहीं.
अच्छे से देखो, स्टोरी के पास देखो, मैं क्वेश्चन पूछती हूँ आपको। चलो अच्छे से सुनो। Which word does Mia use in place of the word bracelet? Correct. Second, which word does mom use in place of the word bracelet? Very nice. उसके बाद which word does mom use in place of the word earrings? Yes, absolutely correct. उसके बाद which word does Mia use in place of the word earrings? Is awesome. Very nice. तो आंसर सारे सही आए आपके। चलो शकतं बरं त्याच्यासाठी दिस येऊ शकतं, दोज येऊ शकतं, जास्त आहेत म्हटल्यावर, जास्त आहे म्हटल्यावर दिस आणि दॅट येणार आहे का? नाही येणार आहे, मग काय येईल? एकदा पूर्ण सेंटेन्सच लिहून नाही झालं माझं। दिस फिट परफेक्टली। आपको क्या करना है, देखो दोज शूज आर टू टाइट और दिस फिट परफेक्टली, इसमें नाउन कौन सा है? नेमिंग वर्ड शूज। और शूज के बारे में यहाँ पर क्या है? दिस रिप्लेस करके दिया है उन्होंने शूज को, और यहाँ पर क्या दिया है? ये दिस। उनका कहना है ये जो दिस आया है ये किसके बारे में आया है? किसके बारे में? शूज। समझ में आया? चलो अब सेकंड का आंसर आपको बता। विच जैकेट इज योर्स? दिस इज माइन। ये किसके बारे में आया है? दिस जैकेट। जैकेट इज अ करेक्ट आंसर। दिस इज a नेमिंग वर्ड एंड रिप्लेस करके आपने देखा तो जैकेट के बारे में क्या है? दिस। थर्ड क्वेश्चन। There are some which jacket is yours? This is mine. हा दिस कशासाठी आलाय? नेमिंग वर्ड। कोणता नेमिंग वर्ड साठी आलाय? व्हेरी गुड। नेक्स्ट। हाँ सर, these are some crayons on my desk. Are those yours? Crayons. Very nice. Next. हाँ ये नंतर तू ये, तुला पण येत आहे ये। ठीक है। What a lovely poster this is. Oh my friend Ben gave me that. तू रीड करून दाखव सगळे सेंटेन्स। ठीक है। Stop talking. बुक्स। वेरी नाइस। चारों के लिए क्लैप करो। वाह वाह नाइस। तन्मय कितना खुश हो गया। वाह। हाँ। Which jacket is yours? This is mine. ऐसे पढ़ो ना पकड़ के। There are some crayons on my desk. Are those yours? What a lovely poster. This is. Oh. My friend Ben gave me that. Can you see the books on the top of shelf? Those are Nita's. ओके। हाँ, और नीताज भी यहाँ पर क्या है? नेमिंग वर्ड है ना? यस। ठीक है, समझ में आया अच्छे से? वाह।